जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। मराठीतच बोलायचं। तू काय बोलतो? मला मराठी येत नाही। मराठीतच बोला। तू उद्या डीआरएम कडे कंप्लेंट नंबर कर, तुझा नंबर डीआरएम कडे कंप्लेंट करणार। तुला मराठीतच बोलावं लागणार, नाही तर तुझ्या राज्यातून काम करायचं। हा नाव काय? संजय तुपलोंडे। तुम्ही मला सांगता तुम्ही याच्याशी हिंदीत बोला। काय साहेब, 4 दिवसापूर्वी सीएम साहेबांचं स्टेटमेंट आहे, जीआर आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी बोललं पाहिजे। महाराष्ट्राचा कायदा आहे, मराठी आपली अभिजात दर्जा प्राप्त झालेली भाषा आहे, त्याच्यामुळे प्रत्येक राज्याला मराठीचं मानपान आहे। आणि तुम्ही बोलता की तुला हिंदी येत नाही म्हणून। प्रत्येक राज्याला मराठीला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे, त्याच्यामुळे मराठी झालेला आहे। आत्ताच झालाय का? अरे यार, तुम्हाला हेच माहिती नाही? किती वर्ष सर्व्हिस झाली साहेब तुमची? आधी तर होऊ द्या, पण कधी प्राप्त झाला तुम्हाला माहिती? गव्हर्नमेंट स्टुडंट तुम्ही, तुम्हाला माहिती पाहिजे मराठीचा अभिजात दर्जा कधी प्राप्त झाला। तुम्ही मला बोलताय की तुला हिंदी येत नाही। मला मराठी येत नाही, जा माझी तक्रार करा, अशी मुजोरीची भाषा उल्हासनगरमध्ये आरपीएफ जवानाने वापरली आहे। मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांच्याशी बोलताना त्याने ही भाषा वापरली। उल्हासनगर रेल्वे स्थानकात बुकिंगवरून सुरू असलेल्या गोंधळाची माहिती घेण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम हे तिथे गेले असता एका आरपीएफ जवानाने हिंदीत बोलण्यास सुरुवात केली। त्यावरून मराठीत बोला असं सचिन कदम यांनी म्हटलं असता मला मराठी येत नाही असं त्याने म्हटलं। त्यावर याबाबत मी डीआरएम कडे तक्रार करतो असं सचिन कदम यांनी म्हणतात जा माझी तक्रार करा, अशी मुजोरीची भाषा या आरपीएफ जवानाने वापरली। तर त्यानंतर तिथे मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या एका आरपीएफच्या मराठी अधिकाऱ्यानेही त्याला मराठी येत नाही, पण तुम्हाला सुद्धा हिंदी येत नाही का? तुम्ही हिंदीत बोला, असा सल्ला मनसे पदाधिकाऱ्यांना दिलाय। त्यावर मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषा वापरण्याबाबतचा जीआर काढला असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, असं मनसेच्या सचिन कदम यांनी त्यांना सांगितलं। त्यावर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला, असा संतापजनक सवाल या मराठी आरपीएफ अधिकाऱ्याने केलाय। या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ समोर आला असून या प्रकरणी आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन महाराष्ट्रात काम करणाऱ्या परप्रांतीय आरपीएफ जवानांना मराठी भाषेची धडे द्यावेत अशी मागणी होऊ लागली। रेल्वे स्टेशनला त्या दिवशी म्हणजे बाहेर रिझर्वेशन सेंटर, रिझर्वेशन काउंटर आहे, तर आमच्या मराठा विभागाचे रहिवासी आपल्या मुलाच्या तिकीटसाठी तिथे गेले होते। तर त्या अनुषंगाने एक मुलगी होती, ती सगळ्यांचे नंबर घेऊन घेत होती। तर त्यांनी त्यांना बोला की ठीक है, ती बोली की अंकल आप नंबर लिखिए, बाद में ये कुछ खड़ा नहीं, मैं ये सब मॅनेज करते। असं तो 2दा केला, बाबा मला इथे उभं राहायची गरज आहे का? तो कुछ नाही। मग तो परत संध्याकाळी 8-8:15 परत एकदा गेला किंवा माझा नंबर आहे का, किंवा मग इथे उभं राहावं लागेल का? तर तेव्हा ते नंबर लिहिलेला होता, त्याच्यावरती 3 नंबर सिरीज मध्ये नाव होतं त्याचं। तो बोलता नाही अभी नंबर बदली हो गया तो आपका नंबर नहीं है। मग तिथे त्यांचा काहीतरी वाद झाला। मग त्या अनुषंगाने त्याने मला फोन केला। त्या फोन केल्यानंतर मग तिथे मी गेलो, ती मुलीला बोललो, तो बोलता नहीं हम ये सिस्टम है, हम लिस्ट बनाते हैं। तो बोला लिस्ट बनाने का सिस्टम आया कहाँ से? तो ती मुलगी उल्टी बोलते ये तो हमारा 1-1.5 साल से चालू है, आप लोग सब अभी कहाँ से आए यहाँ पे, असं तसं। म्हणजे हे चालू ते कुठेतरी उल्हासनगर रेल्वे स्टेशनला ह्या एजंट लोकांचा, दलालांचा विळखा आहे की जेणेकरून जे गरजू, ज्यांना इमर्जन्सी गावी जायचं, काय जायचं, त्यांना जे तात्काळमध्ये काय असो द्या किंवा रिझर्वेशन असेल त्यांना भेटत नाही, पण हे दलाल लोक आपली माणसं उभं करून 200-500 रुपये देऊन ते तिकीट विकतात आणि ह्या लोकांना उभं करून 200-500 देऊन तिकीट ते लोक तिथून परचेस करतात आणि याच्यामुळे खूप नागरिकांचे हाल होतात। तसंच तिथे तेव्हा एक रवी नावाचे आरपीएफ वाले आले, त्या लोकांनी म्हणजे पोलीस असल्यामुळे सगळं हे करताना हिंदीत बोलत होते। तर आम्ही म्हणजे त्यांचे आलो, ते बोलले किंवा शासनाचा नियम आहे, आम्ही त्यांना बोललो किंवा तुम्ही एक मराठीत बोला। तर ते बोलतात की बाबा मी सेंट्रल गव्हर्नमेंटचा एम्प्लॉई आहे आणि मला काय मराठी येत नाही, तर मी काय मराठीत बोलणार नाही। तर मी बोललो असं कसं, तुम्ही एक महाराष्ट्रामध्ये तुम्ही काम करता, तर त्याच्या अनुषंगाने तुम्हाला तिथे मराठीत बोलणं गरजेचं आहे। बोलता मी मराठी में बात करूंगा ही नहीं। मग त्याच्यावरनं थोडासा आमचा वादविवाद झाला की तुम्ही महाराष्ट्रात राहता, महाराष्ट्रात नोकरी करता आणि तुम्ही मराठी येत नाही, तुम्ही मराठी शिकत असाल तर वेगळी गोष्ट आहे, पण तुम्ही मराठी बोलणारच नाही, हा इतका अट्टहास किंवा हा इतका दादागिरीपणा हे कुठेतरी चुकीचं आहे। त्याचे सिनियर दुसरे एक आले, तर ते सिनियर उलटे, तेव्हा मी त्यांना सांगितलं, सिनियरशी आम्ही बोलताना त्यांच्या सिनियरचं नाव आहे की संजय तुपलोंडे साहेब म्हणून, ते तुपलोंडे साहेब मला उलट विचारतात की तुला हिंदी समजत नाही का? म्हणजे एक मराठी अधिकारी त्या जो दुसरा आरपीओ त्याला समजवण्यात
पेक्षा ते मला उलट विचारतात की तुला हिंदी समजत नाही का. तर कुठेतरी ह्या लोकांना म्हणजे मराठीचा द्वेष आहे असं आम्हाला दिसतंय. तर मी तुमच्या मार्फत रेल्वे प्रशासनाला विनंती करतो की ह्या लोकांना त्यांना समज द्यावी आणि जी राज्य सरकारने आता नियमावली केली आहे की शासनचे जेवढे ऑफिसर्स आहेत त्या तिथे मराठी बोलणं, मराठीचा व्यवहार करणं म्हणजे कंपल्सरी आहे, ते कुठेतरी इथे त्यांनी लागू करावं. प्रशासनाला मी विनंती करतो त्यांनी सगळं व्यवस्थित पार पाडावं, नाहीतर मनसे त्यांना आपल्या परीने काय ते समज देईलच. याबद्दल आम्ही त्या दिवशी मग रात्री बराच वेळ झाला, सीएनसी आलेले, तर त्यांना आम्ही सगळं सांगितलं. सीएनसी वाले ठीक आहे आम्ही त्याला समजवतो वगैरे. त्याच्यानंतर ट्विट मार्फत आम्ही जनरल मॅनेजरला, DRM ला पण सगळं कळवलेलं आहे ट्विट मार्फत. आणि या सोमवार मंगळवारी आम्ही स्वतः जाऊन तिथे आम्ही जनरल मॅनेजरला भेटणार आहोत आणि उल्हासनगर रेल्वे स्टेशनची परिस्थिती आहे सर्वच ती त्यांच्या मी कानावरती घालणार आहोत. ते मेन म्हणजे आरपीएफचे 2 स्टाफ होते, एक राजू चव्हाण व दुसरे त्यांचे सिनियर होते संजय तुपलोंडे. राजू चव्हाण हे म्हणजे मुळात मराठी नव्हते, तर ते बोलले की मराठी बोलणारच नाही. आणि जे संजय तुपलोंडे त्यांचे सिनियर होते ते मराठी असूनही सुद्धा ते मला विचारतात की तुला हिंदी समजत नाही का. म्हणजे असं कुठेतरी हे लोक एकमेकांची बाजू घेतात आणि मराठीचा कुठेतरी अपमान करतात. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.